नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी मृणाल। नगर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। नोटरी पब्लिकपदी ॲडव्होकेट रवींद्र चौधरी यांची निवड। भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयामार्फत नोटरी पब्लिकपदी ॲडव्होकेट रवींद्र चौधरी यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे। गेली 20 वर्षांपासून ते वकिली व्यवसाय करत आहेत। दिवाणी, फौजदारी, रेव्हेन्यू, लेबर आणि इतर कोर्टात त्यांचा कामाचा मोठा अनुभव आहे। तर समाजाशी जिव्हाळ्याचे नाते त्यांनी जोपासले असून सर्वसामान्य आणि मागासवर्गीय लोकांची कामे त्यांनी मोफत केली आहेत। सामान्य लोकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी लाचलुचपत विभागाचा हिसका दाखवलाय। सोनईतील तिहेरी खून खटला प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या विरोधात बचाव पक्षाचे वकील म्हणून ॲडव्होकेट रवींद्र चौधरी यांनी काम पाहिले। नोटरी पब्लिकपदी ॲडव्होकेट रवींद्र चौधरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा खासदार सुजय विखे पाटील यांनी सत्कार केला। नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र बाळासाहेब चौधरी। मी सेशन कोर्ट अहमदनगर व तालुका कोर्ट अहमदनगरमध्ये प्रॅक्टिस करतो। तसंच नाशिक कमिशनर अशा मोठ्या मोठ्या RTC म्हणजे जे रेव्हेन्यूचे कोर्ट आहे, सिव्हिल मॅटर आहे, क्रिमिनल मॅटरमार्फत मी वकिलीमार्फत समाजामध्ये माझे बरेच संबंध येतात व येत राहिलेले। त्याबरोबर समाजाचे काम करताना त्याच्यात सांगायचं एक महत्त्वाचं म्हणजे सोनई खून खटला जो आहे, ज्याच्यात ट्रिपल मर्डर होता, त्याच्यात आमच्या विरोधात आम्ही आरोपीचे वकील होतो। त्यामुळे मी भिडे साहेब होतो आणि नाशिकची भिडे व मी असे काम पाहिलं। त्याच्यात पनिशमेंट झाली फाशीची 5 लोकांना। माझा आरोपी एक होता, तो सुटला। त्यामार्फत त्या मॅटरमध्ये उज्ज्वल निकम यांनी आमच्या विरोधात सरकारच्या वतीने काम पाहिलं। त्यामुळं त्या मॅटरमध्ये अनुभव त्या अनुषंगाने वेळोवेळी खासदार साहेब सुजय दादा विखे हे माझ्या सतत माझ्या संपर्कात होते। वेळोवेळी समाज कार्य करताना वेळोवेळी ते बोलवायचे, आम्हाला म्हणायचे वकील साहेब काही समाज आमचे तसे वकिलीबरोबर समाजकार्य बी आम्ही करतो। का म्हणजे काही अनाथ मुलं आहेत ज्यांचे आईवडील नाही आहेत, कोणाचे आईवडील अपंग आहेत, कोणाला समजा कोणाला कोरोनामध्ये गेले, कुणीची एखाद्याचा एखाद्या विद्यार्थ्याचा वडील जेलमध्ये, अशा लोकांना जे गव्हर्नमेंटनी 2000 रुपये जी शिष्यवृत्ती दिली यांनी शिकावं 0 ते 18 वर्षाच्या वयापर्यंत, ते लोकांनी अप्रोच ही जी काही स्टेट गव्हर्नमेंट आणि तुमची दिल्ली गव्हर्नमेंट यांनी जी ही योजना राबवली ती बाकीच्या ह्या संस्थांमार्फत न राबवता यांनी स्पेशल अशी सोसायटी की जी वकिलांतर्गत चालते, जी काही येणारी रक्कम आहे गव्हर्नमेंटकडून ती डायरेक्ट त्या मुलाच्या पीडित मुलाच्या नावावर आम्हाला काय मानधन असेल तेवढं पसरत अशा मार्फत काम करत असतात। सुजय दादा विखे यांचे आजोबा बाळासाहेब विखे यांचं माझं मी पूर्वीपासून त्यांचा मी कार्य करतो। राधाकृष्ण विखे साहेबांचा माझा काही संबंध नाही, पण वेळोवेळी त्यांच्याबरोबर काम करीत असताना किंवा वकिली करत असताना बाबा म्हणजे बाळासाहेब विखे वेगवेगळे संबंध यातर बोलणं गाठभेट त्याच्यामार्फत मग सुजय काकांची मी दादांची ओळख झाली। मग जाणं येणं, मग त्यांनी म्हटलं तसं करा तुम्ही, आता जे नोटरी पब्लिक यांच्यामार्फत तुम्ही अर्ज भरा। अनुषंगाने मी त्या नोटरी पब्लिकमार्फत जे माझं सिलेक्शन झालं तर त्या नोटरी पब्लिकच्या अनुषंगाने समाजाची काही कामं काही लोक आडले असतात, त्यांना ॲटेस्टेड नसतं, ओरिजिनल डॉक्युमेंट्स, सरकारी अधिकारी हे जवळजवळ आपल्याला माहिती कसे असतात, एक कागद जरी राहिला तरी होणार नाही जाणार नाही, त्याच्यामुळे ते अटेस्टेड काही मुलांची काही सर्टिफिकेट असतात, काही विद्यार्थ्यांची, काही खालच्या वर्गात लोकांना काही माहिती नसते। त्याच्यासाठी मी स्पेशल 1 घंटा सावडी नाक्यावर माझं ऑफिस आहे, तिथे मी असं समाजकार्य साधारण 1 ते 2 घंटे मी सकाळी 10 ते 11:30पर्यंत देत असतो। संध्याकाळी वेळ भेटेल तसं 5 ते 6 जण देत असतो। त्यांच्याकडून 1 रुपया सुद्धा फी घेत नाही। ह्या समाजकार्य करत असताना या अनुषंगाने सुजय विखे यांनी माझा सन्मान करून मला नोटरी पब्लिक याच्यासाठी माझी खास करून दिल्ली माझे सरकारकडे विशेष प्रयत्न करून माझं नोटरीचं काम जे समाज हात्या कार्यासाठी त्यांनी मदत केली, त्याच्यामुळे त्याचे मी आभार मानतो। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।